आजचा आजचा आपला विषय मराठी अक्षर भारती हा अंतर्गत आपण उपयोजित लेखनामध्ये निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनामध्ये आपण आतापर्यंत कथालेखन, जाहिरात लेखन यासारखे अनेक वेगवेगळे घटक आपण अभ्यासलेले आहेत. तर आज आपला जो घटक आहे निबंध लेखन, हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे विद्यार्थ्यांनो. कारण संपूर्ण कृतीपत्रिकेतील अतिशय महत्त्वाचा घटक आणि सर्वात जास्त गुण असणारा घटक आहे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे आपल्याला या विषयाकडे अतिशय काळजीपूर्वक बघायचे आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण कशी मिळवता येतील, त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. तर निबंध लेखनासाठी तुम्हाला असणार आहे 8 गुण. बघा विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत जी काही कृतीपत्रिका आपण अभ्यासलेली आहे, त्यामध्ये सर्वात जास्त गुण असलेला हा घटक आहे. चला तर मग बघूया निबंध लेखनाविषयी अधिक माहिती. बघा मग निबंध लेखन आतापर्यंतच्या इयत्तेमध्ये तुम्ही निबंध लेखन हे करत आलेला आहात आणि त्याविषयी तुम्हाला थोडीफार माहिती आहे आणि त्याविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत. ठीक आहे. तर निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचाराचे प्रतिबिंब पडत असते. जे आपण आपले जे काही विचार मांडत आहोत, ज्या काही आपल्या भावना, कल्पना किंवा जे काही आपले अनुभव आहेत, ते आपण जे काही मांडत आहोत, ते मांडलेले विचार, भावना ह्या हे आपले प्रतिबिंब आपल्या निबंधात दिसत असते. लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन या घटकाचे प्रमुख उद्दिष्ट असते. बघा विद्यार्थी, या लेखन कौशल्य या ठिकाणी खूप महत्त्व आहे आणि आपली अभिव्यक्ती, आपले विचार, भावना जे काही आपण व्यक्त करत असतो, त्याला अभिव्यक्ती म्हणतात. मग लेखन कौशल्याचा विकास आणि अभिव्यक्ती या क्षमतेचा विकास ह्या आपल्या निबंध लेखनाचे काय असते प्रमुख उद्दिष्ट असते. मग कृतीपत्रिकेतील निबंध लेखन हा प्रकार तुमच्या मराठी भाषेची परीक्षा घेणारा असतो. तुमचे मराठी भाषेचे ज्ञान, सभोवताली घडणाऱ्या घटनांची जाण, तुमचे आकलन, तुमचे अवांतर वाचन, तुमचे विचार मांडण्याचे कसब, या सगळ्या गोष्टींची चाचपणी या लेखनातून केली जाते. म्हणजेच काय, तुमचे जे काही लेखन कौशल्य आहे, त्याचं एक प्रकारे काय होतं या ठिकाणी मूल्यमापन होत असतं. मग या कृतीपत्रिकेतील हा जो निबंध लेखनाचा प्रकार आहे, यामध्ये आपला काय लागतो? चांगलाच कस लागत असतो. कारण त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर काळजीपूर्वक त्या गोष्टीची अ, मांडणी त्या ठिकाणी आपल्याला करायची असते. म्हणूनच म्हटलंय, की आपले जे काही विचार आहे, आपले विचार मांडण्याचं जे काही कौशल्य आहे आणि तुमचं आकलन, तुमच्याकडे असलेलं ज्ञान, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, त्या घटनांची तुम्हाला असलेली जाण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या भाषेचं, आता आपण मराठी भाषेचं बघतोय म्हणून मराठी भाषा घेतलेली आहे. तर त्या भाषेचं असलेलं ज्ञान, या सर्व गोष्टींची चाचपणी म्हणजे या सर्व गोष्टींचं मूल्यमापन आपल्या या निबंध लेखनातून केलं जातं. मग तुम्ही निवडलेल्या लेखनाचा विषय कसा मांडतात? त्यात काय व कसे लिहिता हे सर्व पाहिले जाते. जो काही तुम्ही निबंध लेखनाचा विषय निवडता, तो निवडलेला जो विषय आहे, तो विषय मांडताना तुम्ही तुमचे विचार कशाप्रकारे मांडतात? काय लिहितात? त्या विषयाला अनुसरून तुम्ही त्या निबंधामध्ये काय लिहत आहात? कसे मांडत आहात? केवळ कवितेच्या ओळी, वचने वापरून किंवा अलंकारिक भाषा वापरून लेखनाचे सौंदर्य वाढवता येते असे नाही. तर सोपी, सरळ, सहज भाषा वापरूनही आपण अतिशय सुंदर लेखन करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं या ठिकाणी काय होणार आहे, आपलं जे काही लेखन कौशल्य आहे, त्या लेखन कौशल्याचं मूल्यमापन या ठिकाणी होणार आहे. मग आपण आपले जे विचार आहे, आपल्या ज्या काही भावना आहेत, त्या मांडताना व्यवस्थितरित्या, मुद्देसूदरित्या आपल्याला मांडता आले पाहिजे.
आणि आपण म्हणतो, की अलंकारिक भाषा वापरली तर भाषेला काय होतं, एक वेगळं सौंदर्य प्राप्त होतं. परंतु फक्त भाषेचं सौंदर्य किंवा अलंकारिक भाषा किंवा कवितेच्या ओळी, सुवचने अशांचा वापर केला तरच आपलं लेखन जे आहे ते खुलते असे नाही. तर जर आपण सहज, सोपी, सरळ भाषा जरी वापरली आणि लेखन केलं तरी सुद्धा आपलं जे काही लेखन आहे ते अतिशय सुंदर होऊ शकते. अतिशय सुंदर लेखन आपण करू शकतो. अर्थपूर्ण शब्दरचना, प्रवाही भाषा लेखनाला साज चढवते. बघा अर्थपूर्ण शब्दरचना आणि प्रवाही भाषा ही काय आहे? लेखनाची साज आहे. त्याने लेखनाला साज चढतो, भाषा खुलते, भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्यातून आपल्या भाषेचा दर्जा समजतो. मग तुम्ही जे काही लेखन करत आहात, कशाप्रकारे तुम्ही शब्दांची मांडणी करत आहात, कशाप्रकारे तुम्ही भाषेचा उपयोग करत आहात, त्यातून तुमच्या लेखन कौशल्याचा, तुमच्या भाषेचा दर्जा समजतो. दर्जा समजण्यास मदत होते. मग त्याचबरोबर म्हणजे जे काही शब्दरचना आहे, त्याबरोबर तुमच्या लिखाणात विरामचिन्हांचा वापर, शुद्ध लेखन हे सुद्धा घटक तितकेच महत्त्वाचे आहे. कारण ज्यावेळेला या निबंध लेखनाकडे बघितले जाते, त्यावेळेला विरामचिन्ह आणि शुद्ध लेखन ह्या घटकांचा काळजीपूर्वक विचार केला जातो. त्यामुळे हे जे अ, अविभाज्य जे अंग आहे लेखनाचे, विरामचिन्ह आणि शुद्ध लेखन, त्यामुळे आपल्याला त्याकडे अधिक लक्ष द्यायचे आहे. नेहमी लिहिण्याचा सराव करा. सुंदर हस्ताक्षर, शुद्ध लेखन, नीटनेटकेपणा, परिच्छेद रचना अशा गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे लेखन उत्कृष्ट होईल यात शंका नाही. बघा ज्यावेळेला आपण लेखन करत असतो, त्यावेळेला आपल्याला या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. लिहिण्याचा सराव तर करायचाच आहे. त्याचबरोबर आपण लिहिताना आपलं जे हस्ताक्षर आहे, ते अधिक सुंदर काढण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर शुद्ध लेखनाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपलं लेखन सुंदर, नीटनेटकं, परिच्छेद रचना असलेलं म्हणजे नवीन मुद्द्याची सुरुवात आपल्याला नवीन परिच्छेदाने करायची असते. तेव्हा आपलं जे लेखन आहे ते उत्कृष्ट होण्यास मदत होत असते. आणि मग ह्या सर्व गोष्टींची जर आपण काळजी घेतली, तर निश्चितच आपलं जे काही लेखन असणार आहे ते उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे. मग बघा, ज्यावेळेला तुम्ही निबंध लेखन करत असतात, त्या निबंध लेखनाच्या 3 पायऱ्या असतात. एक आपण लेखनाची सुरुवात करतो ती, लेखनाची सुरुवात, नंतर लेखनाचा जो मध्यभाग आहे तो आणि लेखनाचा शेवट. मग या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांना सुद्धा अतिशय महत्त्व आहे. मग कशाप्रकारे आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कशाप्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे, कशाप्रकारे शेवट करायचा आहे, तर चला मग बघूया. लेखनाची सुरुवात. लेखनाची सुरुवात आकर्षक असावी. प्रत्येक गोष्टीत आपण बघितलंय, प्रत्येक उपयोजित लेखनाच्या घटकात आपण बघितलंय, की जी आपली लेखनाची सुरुवात जी आहे, ती कशी असावी? आकर्षक असावी. जेणेकरून वाचकाला उत्कंठा त्या ठिकाणी निर्माण व्हावी. आपलं वाचन अधिक त्याला वाचण्यास प्रवृत्त व्हावं, अशा प्रकारे आपल्या लेखनाची सुरुवात असावी. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? त्या विषयाची व्याख्या देऊन, एखाद्या कवितेच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग सांगून, एखाद्या वर्तमानपत्रातली बातमी सांगून, एखादी म्हण किंवा वाक्यप्रचार सांगून किंवा एखादा संवाद थोडक्यात देऊन किंवा याच प्रकारे एखादी गोष्ट सांगून सुद्धा आपल्याला आपल्या लेखनाची सुरुवात करता येईल. जेणेकरून आपल्या लेखनाची जी सुरुवात आहे, ती आकर्षक होण्यास मदत होईल. मग यातल्या कोणत्याही एका गोष्टीचा आपण काय करू शकतो त्या ठिकाणी लेखनासाठी वापर करू शकतो. बऱ्याचदा कवितेच्या ओळी लिहिल्या जातात. बऱ्याचदा सुवचनं लिहिली जातात. मग यापैकी आपल्याकडे जे आपल्याला व्यवस्थितरित्या मांडता येईल, अशा गोष्टींचा वापर करून आपल्या लेखनाची जी सुरुवात आहे, ती आकर्षकरित्या आपल्याला करायची आहे. नंतर पुढची जी पायरी आहे, लेखनाचा मध्यभाग. ज्यावेळेला आपण निबंध लेखन करत आहोत, सुरुवात आपण अतिशय आकर्षकरित्या केलेली आहे आणि मग आपण आलोय लेखनाच्या मध्यभागाकडे. मग लेखनाच्या मध्यभागात विषयाचा मूळ विचार स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. जो काही आपला महत्त्वाचा जो काही आपण निबंधाचा विषय निवडलेला आहे, त्या विषयाशी निगडीत
लेखन आपल्याला करायचं आहे. उगाचच अनावश्यक बाबी लिहित बसणे गरजेचे नाही. विषय सोडून आपल्याला भलतीकडेच भरकटायचे नाहीये. त्या विषयाला धरून, विषयाला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, मी आपलं जे लेखन आहे, ते लेखन करायचे आहे. तीच वाक्य पुन्हा येणार नाहीत याचे भान ठेवावे. हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांनो. कारण आपल्याला सवय असते. पुन्हा आपण काय करत असतो, तीच वाक्य परत त्या निबंधात किंवा त्या लेखनात टाकत असतो. बऱ्याचदा पेपर तपासण्याचा जो अनुभव आहे आम्हाला, तो जो अनुभव आहे, त्या अनुभवातून सांगतो, की विद्यार्थी काय करतात, पुन्हा तीच वाक्य त्या निबंधात किंवा जे काही बाकी तुम्ही लेखन करत असतात, त्या लेखनामध्ये तुम्ही काय करत असतात, तीच वाक्य पुन्हा लिहित असतात. परंतु ह्या गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, टाळायचं आहे. तीच वाक्य पुन्हा येणार नाही, याचं आपल्याला भान ठेवायचं आहे. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि तिसरी जी महत्वाची पायरी आहे लेखनाचा शेवट. जो आपण निबंध लेखन करत आहोत, त्याचा जो शेवट आहे, त्याचा शेवट कशाप्रकारे आपला झाला पाहिजे किंवा केला पाहिजे. लेखनाची सुरुवात जितकी महत्वाची व आकर्षक, तितकाच शेवटही परिणामकारक असावा. म्हणजे आपल्या लेखनाची जशी सुरुवात आपण आकर्षकरित्या केलेली आहे, तितकाच आपण शेवटही परिणामकारक करायचा आहे. आपण संपूर्ण लेखनात मांडलेले विचार, आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणारे असावे. ते विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य आपल्याकडे असायला हवे. जे आपण आपल्या लेखनामध्ये जे काही विचार मांडलेले आहेत किंवा आपले जे काही म्हणणे आपण मांडलेले आहेत, जो आपला निबंध वाचणार आहे, जो वाचक आहे, त्याला विचार करायला लावणारे असे आपले विचार त्या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. ते कौशल्य आपल्याकडे असायला हवे आणि यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. जास्तीत जास्त वाचन करावं लागणार आहे. मग बघा निबंध लेखन करताना आपल्याला अजून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या घटकांची काळजी घ्यायची आहे ते बघूया. एक कृतीपत्रिकेत आलेल्या विषयांपैकी तुम्ही कोणत्या विषयावर लिहू शकता याचा प्रथम विचार करा. तुम्हाला कृतीपत्रिकेत 3 घटक दिले जाणार आहेत, 3 विषय दिले जाणार आहेत. त्यापैकी तुम्ही कोणत्या विषयावर चांगल्या प्रकारे लिहू शकता किंवा कोणत्या विषयाचं ज्ञान तुमच्याकडे जास्त आहे, असा विषय आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. नंतर विषयाची निवड करताना तुम्हाला खरंच कोणत्या विषयाची योग्य माहिती आहे, हा विचार करा, मग विषय निवडा. अतिशय महत्वाचं आहे बघा. दिलेल्या विषयांपैकी आपल्याला कोणता विषय सोपा जाणार आहे किंवा कोणत्या विषयाची योग्य माहिती आपल्याकडे आहे, हा सारासार विचार करून मग आपण आपला विषय निवडायचा आहे. घाई-गडबडीत बघा 3ही विषय दिलेले असतात, ते आपले परिचयाचेच असतात, ओळखीचेच असतात. मग घाई-गडबडीत आपण काय करत असतो, पटकन निबंध लिहायला सुरुवात करत असतो आणि सुरुवात केल्यानंतर मग पुढचं काहीच आठवत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो आपण विषय निवडणार आहे, त्याची खरोखर माहिती आपल्याकडे आहे का? आणि तो निबंध आपण पूर्ण व्यवस्थितरित्या लिहू शकतो का? असा विषय आपल्याला निवडायचा आहे. जो विषय तुम्ही निवडला आहे, त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी किंवा एखादी जुनी बातमी, सुविचार किंवा संबंधित व्यक्ती या गोष्टींचाही विचार आपल्याला करायचा आहे. जो विषय तुम्ही निवडणार आहात, त्या विषयाशी आधारित, त्या विषयाशी संबंधित काही महत्त्वाची बातमी तुमच्या जवळ असायला हवी. महत्त्वाच्या ओळी तुमच्या जवळ असायला हवी. त्या विषयाशी संबंधित एखादी जुनी बातमी जरी तुमच्याकडे असेल, तरी आपण आपला जे विचार मांडताना त्याचा उपयोग आपण करू शकतो किंवा सुविचार या सर्व गोष्टींचा आपल्याला सारासार विचार करून आपल्याला आपले निबंध लेखनाचा जो विषय आहे, तो निवडायचा आहे. शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्यावेळेला आपण लेखन करत आहोत, लेखन करत असताना आपल्याला शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यात चुका होणार नाही याकडे आपल्याला काय करायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे.
कारण याला अतिशय महत्त्व आहे निबंध लेखनात. तुमचं शुद्ध लेखनाची सुद्धा त्या ठिकाणी काय होत असते, चाचपणी होत असते आणि त्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात. त्यामुळे शुद्ध लेखनाकडे आवर्जून आपल्याला लक्ष द्यायचं आहे. लेखन करताना स्वतःचे विचार व्यवस्थित मुद्देसूद मांडता येणे गरजेचे आहे. ज्यावेळेला आपण आपला विषयानुसार आपण लेखन करत आहोत. विषयाला अनुसरून आपले जे काही विचार आहे, आपले जे काही मत आहे, ते व्यवस्थित मुद्देसूद मांडता येणे गरजेचे आहे. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाशी संबंधित असेल याकडे लक्ष असू द्या. तुम्ही लेखन करत आहात. आपल्याला घाई फार असते, तर ती घाई करायची नाहीये. घाई करताना आपण काय करतो, जे महत्त्वाचे मुद्दे असतात, ते मुद्दे आपण विसरून जातो आणि नंतर मग लिहून झाल्यानंतर आठवतं, तोपर्यंत आपण पानभर लिहिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला इथे घाई करायची नाहीये. व्यवस्थितरित्या आपल्याला आपले मुद्दे, आपल्याला आपलं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे आणि प्रत्येक मुद्दा जो आहे, तो आपला जो काही विषय आहे निबंधाचा, त्या विषयाशी संबंधितच असला पाहिजे. भलतीकडे आपल्याला जायचं नाहीये. फाफट पसारा आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा नाहीये. म्हणूनच म्हटलंय, की आपला जो काही प्रत्येक मुद्दा असेल, तो मुद्दा आपल्या लेखनाच्या विषयाशी संबंधित असेल, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला निबंध लेखनात करायचा आहे. मग यावर्षी आपल्याला कोणते निबंध लेखन प्रकार आहे, ते बघूया. यावर्षी आपणास पुढील निबंध लेखन प्रकार अभ्यासायचे आहेत. 3 निबंध लेखन प्रकार आपल्याला आहे. 1 प्रसंग लेखन, 2 आत्मकथन, 3 कल्पना प्रधान. तर तुम्हाला जो काही आपला उपयोजित लेखनातला जो 5वा विभाग आहे, त्या 5व्या विभागामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 5 ई यामध्ये 3 लेखन प्रकार दिले जाणार आहे आणि 3 लेखन प्रकारापैकी आपल्याला एक जो निबंध सॉरी 3 निबंधाचे विषय तुम्हाला दिले जाणार आणि त्यापैकी कोणताही एक निबंध आपल्याला लिहायचा आहे आणि आपल्याला हा निबंध प्रकार असणार आहे 8 गुणांसाठी. त्यानुसारच आपल्याला आपल्या निबंध लेखनाची जी काही मांडणी आहे, ती 8 गुण आपल्याला कसे मिळतील किंवा जास्तीत जास्त गुण आपल्याला या विभागात कसे मिळवता येतील, याकडे आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचं आहे. मग आता आज आपण या 3 घटकांपैकी आपण प्रसंग लेखन या घटकाची अधिक माहिती आज घेणार आहोत. प्रसंग लेखन दैनंदिन आयुष्यात आपल्या समोर अनेक घटना, प्रसंग घडत असतात. त्या प्रसंगाचा आपण एक भाग आहोत किंवा तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला आहे, अशी कल्पना करून जेव्हा तो प्रसंग शब्दांकित केला जातो, तेव्हा त्याला प्रसंग लेखन असे म्हणतात. बघा आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक घटना आपल्यासमोर घटत असतात. अनेक प्रसंग आपल्यासमोर येत असतात. मग असे जे काही प्रसंग आहे, त्या प्रसंगाचाच आपण एक भाग आहोत किंवा तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला आहे, अशी कल्पना करून ज्यावेळेला तो प्रसंग किंवा ती घटना आपण त्या घटनेला किंवा त्या प्रसंगाला शब्दरूप दिले, की त्या शब्दरूपाला आपण प्रसंग लेखन असे म्हणू शकतो. प्रसंग लेखन म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. ज्या काही घटना आपल्या समोर घडलेल्या आहे किंवा आपल्या बरोबर घडलेल्या आहे, त्या घटनेला, त्या घटनेचं वर्णन आपण त्या लेखनात करतो. म्हणूनच त्याला वर्णनात्मक निबंध सुद्धा म्हणतात. वर्णनात्मक निबंधात आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन करायचे असते. तसेच एखाद्या स्थळाचे, प्रसंगाचे, निसर्गातील सुंदर किंवा भीषण दृश्याचे चित्र रेखाटायचे असते. जसा आपला विषय असेल त्यानुसार आपल्याला आपल्या प्रसंगाचे, आपल्या घटनेचे वर्णन आपल्याला त्या ठिकाणी करायचे असते. साधारणतः निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात. त्या प्रसंगात आपण असतो तर काय झाले असते? एखादा प्रसंग तुम्हाला दिलेला असेल आणि आपण कल्पना करतो, की त्या प्रसंगाच्या वेळी आपण जर तिथे
उपस्थित असतो किंवा आपण त्या घटनेत असतो, तर काय झाले असते? असा नुसता विचार जरी मनात आला, तरी आपण त्या प्रसंगात बुडून जातो. आपली कल्पनाशक्ती लगेच कामाला लागते, की काय झालं असतं आणि त्यावेळेला मी काय केलं असतं? आपल्या कल्पना, भावना, विचार सारे काही एकवटते आणि अशा भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन केले, तर ते कोरडे वर्णन राहत नाही, तर ते संवेदनशीलतेने प्रभावी बनते. मग आपल्याला पण काय करायचं आहे, की जो आपला विषय आहे, जी घटना आपल्या समोर आहे किंवा जो प्रसंग आपल्याला दिलेला आहे, त्या प्रसंगाला आपल्याला स्वतः अनुभवायचे आहे, की त्या ठिकाणी जर मी असतो, त्या प्रसंगात जर मी असतो, तर मी काय केले असते आणि काय-काय घडले असते. या सर्व ज्या काही घटना आहे किंवा भावना आहे, आपल्या कल्पना आहे, ह्या सर्वांचं एकत्रीकरण करून आपण आपलं लेखन करायचं आहे. वाचणाऱ्याच्या मनाला भिडते. त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो. मग बघा ज्यावेळेला आपण ते वर्णन करत असतो, मग ते वर्णन करत असताना आपले जे काही वर्णन आहे, ते कशामुळे प्रभावी बनू शकते? संवेदनशील बनू शकते, की ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी स्वतः आहोत, असा विचार आपण जर केला, तर म्हणजे आपले जे लेखन आहे, ते काय होत असते? संवेदनशीलतेने ते प्रभावी बनत असते आणि वाचणाऱ्याच्या मनाला भिडत असते. त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो. हेच वर्णन कौशल्य या प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला हे जे प्रसंग लेखन आहे, या प्रसंग लेखनात आपल्याला जे आपण प्रसंग किंवा घटनेची जी काही मांडणी करणार आहोत, ती अशा रीती करायची आहे, की वाचणाऱ्याला ते काय असलं झालं पाहिजे, डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा राहिला पाहिजे. आपण पाहिलेले दृश्य वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहील, अशी आपल्या निबंधाची चित्रदर्शी भाषा असावी. चित्रदर्शी भाषा का म्हटली आहे, की कारण वाचताना जो काही वाचक आहे, त्याच्यासमोर तो प्रसंग त्याला दिसला पाहिजे. त्याने तो आपल्या कल्पनाशक्तीने तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रसंग लेखनाची मांडणी करायची आहे. प्रसंग लेखन आपल्याला लिहायचे आहे. यासाठी बघा, आपल्याला एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायचं असेल, तर आपल्याला आपल्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीची गरज असते. आपल्या दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या सर्व गोष्टीचे आपण बारकाईने, तपशीलवार निरीक्षण करायला हवे. या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आपली जी लेखन शैली आहे, ती अधिक विकसित होण्यासाठी आपल्याला आपल्या अनुभव लेखनाचा सराव करणे गरजेचे आहे, महत्त्वाचे आहे. प्रसंगाचे वर्णन करताना फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टी न मांडता बघणाऱ्याच्या मनावर होणारा परिणामही मांडणे या लेखनामध्ये अपेक्षित असते. मग ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे? विचार करायचा आहे आणि आपण जे काही मांडणार आहोत, जो काही प्रसंग लिहिणार आहोत, ज्या प्रसंगाचं वर्णन आपण करणार आहोत, ते वर्णन वाचकाच्या डोळ्यासमोर आपण मांडलेला प्रसंग उभा करणं ही आपली कसोटी असणार आहे. या ठिकाणी आपला खरा कस लागणार आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर बघा मग प्रसंग लेखनाची कृती ज्यावेळेला आपण सोडवणार आहोत, त्यावेळेला आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे, कोणत्या बाबी महत्त्वाच्या असणार आहे, ते बघूया. एक प्रसंग लेखन करताना प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप स्पष्ट झाले पाहिजे. जो काही तुम्ही प्रसंग लेखन करणार आहात, त्या प्रसंगाचे किंवा त्या घटनेचे स्वरूप स्पष्ट झाले पाहिजे. आपण जे काही लिखाण करत आहोत, त्यामध्ये आपण जी घटना निवडलेली आहे किंवा जो प्रसंग आपल्या समोर आहे, त्या प्रसंगाचे किंवा त्या घटनेचे जे काही स्वरूप आहे, ते स्वरूप स्पष्ट आपल्या लेखनात दिसले पाहिजे. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची आवश्यकता असते. मी आधीच तुम्हाला म्हटलं, की जे काही प्रसंग वर्णन आपल्याला करायचे आहे, जेव्हा जे काही वर्णनात्मक निबंध आपल्याला लिहायचा आहे, त्यासाठी आपली सूक्ष्म निरीक्षण क्षमता आवश्यक आहे. बारीक-सारीक तपशिलांसह प्रसंगाचं वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त वरवर जे काही वर्णन आहे ते न मांडता
छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा त्या ठिकाणी बारीक सारीक तपशिलांसह आपण त्या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे किंवा आपल्याला ते वर्णन करता आलं पाहिजे. प्रसंगातील भावनांचेही दर्शन घडणे आवश्यक आहे. प्रसंगाला अनुसरून ज्या काही भावना आहेत, त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे. चेहऱ्यावरचे भाव, हावभाव, शब्दांचे उच्चारण वगैरे मधून संवेदनशीलता दिसते. प्रसंग वर्णनात त्याची अपेक्षा असते. ज्या आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दांचे उच्चारण या गोष्टींना सुद्धा काय आहे? महत्त्व आहे. कारण यातूनच आपली संवेदनशीलता दिसत असते. प्रसंग वर्णनात त्याची अपेक्षा असते म्हणून याकडे आपल्याला अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कशा प्रकारे आपण आपलं जे प्रसंग लेखन आहे, तर कशा प्रकारे आपण करू शकतो, त्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता हे जे आपला प्रश्न क्रमांक 5 आहे, यामध्ये या प्रश्नामध्ये आपल्याला लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन हा घटक विचारला जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं, की आपल्याला 8 गुण या घटकासाठी मिळणार आहे. मग आता बघा विषय दिलेला आहे, अकस्मात पडलेला पाऊस. या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, की अकस्मात पडलेला पाऊस, अचानक आलेला पाऊस या विषयावर आपल्याला काय करायचं आहे? लेखन करायचं आहे. मग त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत. मुद्दे काय आहेत बघा? पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा घेतलेला अनुभव आणि त्या पावसाचा तुमच्यावर झालेला परिणाम आणि अविस्मरणीय अनुभव. काय अनुभव तुम्ही त्या पावसात घेतले आणि आपण हा अनुभव घेतलेला असतो. है ना? अचानक पडलेल्या पावसाचा. कधी आपण घरात असतो, कधी घराच्या बाहेर असतो. अचानक ज्यावेळेला पाऊस येतो, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे, की आपली कशाप्रकारे त्रेधा तिरपीट होत असते. हो की नाही? मग चला बघूया, की अकस्मात पडलेला पाऊस या प्रसंग लेखनात, या वर्णनात्मक निबंधात आपण कशाप्रकारे आपले विचार मांडू शकतो किंवा कशाप्रकारे आपण निबंध लेखन करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या निबंधाचे नाव लिहायचे आहे. आपल्या निबंधाचे नाव आहे अकस्मात पडलेला पाऊस. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या कवी बोरकरांच्या काव्य पंक्तींनी मनात फेर धरला होता. बघा विद्यार्थ्यांनो, आता अकस्मात पडलेला पाऊस, त्याचा अनुभव आपल्याला मांडायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला ठेवायचं आहे. आपल्या स्वतःचे ते अनुभव असणार आहे. मग आपल्या मनात काय विचार चालले, ते सुद्धा आपल्याला मांडता आलं पाहिजे. किती छान सुरुवात केलेली आहे, की गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. या कवी बोरकरांच्या काव्य पंक्तींनी मनात फेर धरला होता. बाहेर अचानक अंधारून आले होते. मी खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वादळ येईल की काय अशी शंका मनात येत होती. तितक्यात दार जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आमच्या घरासमोरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला. भोवऱ्यासारखा गोलाकार फिरत फिरत खाली आला. बघा विद्यार्थ्यांनो, याकडे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय, की जी सुरुवात आहे निबंधाची, ती कवींच्या जे बोरकर जे कवी आहेत, त्यांच्या काव्यपंक्तींनी सुरुवात छान केलेली आहे. आणि सुरुवात झाल्यानंतर कशाप्रकारे बाहेरची जी काही परिस्थिती आहे, बाहेरचं जी काही घटना आहे, त्याचं सुद्धा वर्णन छान केलं आहे, की बाहेर अचानक काय झालेलं आहे, अंधारून आलेले आहे. म्हणजे आकाशात काळे ढग जमा झालेले आहे. नंतर मी स्वतःचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, की खिडकीतून बाहेर पाहत होते आणि अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वादळ येईल की काय अशी शंका मनात येत होती. म्हणजे जे काही पाऊस येण्यापूर्वीचं जे काही वातावरण निर्मिती होते, ती वातावरण निर्मिती सुद्धा या ठिकाणी छान प्रकारे काय केली आहे, मांडली आहे. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, बाहेर अंधारून आलेला आहे. हं. आणि सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे वादळ येईल की काय अशी सुद्धा शंका मनात येत होती. आणि तितक्यात
दार जोरात बंद झाल्याचा आवाज आला. या सर्व घटना आपल्या बरोबर पण घडतात. आपण त्या घटना, त्याचं वर्णन अशा योग्य रीते मांडणे अतिशय महत्वाचं आहे. मग बघा, खिडकीतून बाहेर बघत असताना आमच्या घरासमोरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला. वारा सुटला की वाऱ्याबरोबर काय होते, धूळ सुद्धा काय होते त्या वाऱ्याबरोबर फिरत असते. म्हणूनच म्हटलंय की आमच्या घरासमोरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडाला आणि भोवऱ्यासारखा गोलाकार फिरत फिरत खाली आला. सर्वत्र पालापाचोळा उडाला. संपूर्ण वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले. इतक्यात आकाशात लख्खकन वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. किती छान वर्णन केलंय बघा. पावसापूर्वीचं वर्णन आणि पावसाची जी सुरुवात आहे, टपोऱ्या थेंबांचा वर्षाव. किती छान मांडले. अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, आपल्या निबंध लेखनाचे कोणतंही घटना किंवा प्रसंग असू दे, त्याला त्यातील बारीक-सारीक ज्या गोष्टी आहेत त्याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, मांडायचं आहे. बघा मग, इतक्यात आकाशात लख्खकन वीज सळसळली आणि टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. धरतीवर सडा शिंपला गेला. मातीचा सुगंध आसमंतात दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. किती छान बघा, धरतीवर सडा शिंपला गेला. सडा टाकतात ना आपण जेव्हा ज्यावेळेला आपले सण उत्सव असतो त्यावेळेला आपण पाण्याचा काय करत असतो, सडा अंगणात टाकत असतो. त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपमा दिली आहे, की धरतीवर सडा शिंपला गेला आणि मातीचा सुगंध ज्यावेळेला पहिला पाऊस पडतो विद्यार्थ्यांनो तुम्ही अनुभवले असेल, की उन्हाळ्यानंतर ज्यावेळेला पहिला पाऊस पडतो, त्यावेळेला जो मातीचा जो काही सुगंध असतो, तो एक वेगळा आनंद आपल्या मनाला देत असतो. मग तसंच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, की मातीचा जो सुगंध आहे, तो आसमंतात दरवळला. म्हणजे चोहीकडे आसमंत म्हणजे चोहीकडे तो मातीचा सुगंध काय होत होता, दरवळत होता. आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत खिडकीबाहेर सरसावले. पाऊस सुरू झालाय आणि ते जे काही थेंब पडत आहेत, ते थेंबांचा अनुभव, त्या सरींचा अनुभव घेण्यासाठी मी काय केलं आहे, माझे हात खिडकीच्या बाहेर काढले आहेत. हातावर पडणारे मोती झेलत, मोती बघा पावसाचे जे काही थेंब आहे, त्याला किती छान उपमा दिली आहे. मोती म्हटलंय. हातावर पडणारे मोती झेलत, उधळत किती वेळ घरात राहणार? मग मग बिनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी मी बाहेर मोकळ्या वातावरणात आले. बघा, आधी काय खिडकीतून हातावर त्या पावसाचा अनुभव, त्या पावसाच्या सरींना स्पर्श करण्यासाठी काय केलंय, खिडकीतून बाहेर हात काढले. पण तेवढ्यावर मनाचं थोडी समाधान होणार आहे. मग काय केलं, प्रत्यक्ष पावसाचा अनुभव अंगावर घेण्यासाठी अंगणात बाहेर मोकळ्या वातावरणात आले. छपरावून वाहणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी छान ताल धरला होता. चिखलाचे छोटे-छोटे ओघळ पटापट वाट फुटेल तिथे धावत होते. किती छान बघा छोट्या-छोट्या गोष्टींचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि विषयाला धरून आहे बरं का. हे पण तितकंच महत्वाचं आहे, की छपरावून पडणाऱ्या ज्या काही वाहणाऱ्या पाण्याचे जे काही थेंब आहे, ते थेंबांना किती छान त्या ठिकाणी वर्णन केलंय, की त्या थेंबांनी छान ताल धरला होता. चिखलाचे छोटे-छोटे ओघळ, जसं पाणी साठायला सुरुवात झाली, तसे ते चिखलाचे जे काही ओघळ आहे, ते पटापट वाहायला सुरुवात झाली आणि जिकडे वाट फुटेल तिकडे ते धावत होते. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजले, आनंदाने गाणी गायले, चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडेही पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. म्हणजे माझ्याबरोबर आजूबाजूची जी काही झाडं होती, ती सुद्धा पावसाचा काय करत होती? आनंद घेत होती. मला जेवढा आनंद झाला होता, तेवढाच आनंद त्या झाडांना सुद्धा झाला आहे. याचं वर्णन त्या त्या ठिकाणी कसं करण्यात आलं आहे, की माझ्याबरोबर आजूबाजूची झाडे सुद्धा पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत होती. संपूर्ण धरती सचैल स्नान करत होती. ढगांनी आपली सर्व पोती भरभरून पृथ्वीवर लोटून दिली होती जणू.
म्हणजे इतका छान सुंदर वर्णन त्या पावसाचं या ठिकाणी केलंय, की जसं की ढगांनी आपली सर्व पोती भरभरून आणलेली आणि पृथ्वीवरती लोटून दिली असं वाटत होतं. वातावरण चैतन्यमय झाले होते. नवजीवन मिळालेली सृष्टी आनंदाने न्हाऊन निघत होती. वातावरणाचं छान असं वर्णन, की सर्व वातावरण कसं झालेलं आहे, चैतन्यमय झालेलं आहे आणि नवजीवन मिळालेली सृष्टी आनंदाने न्हाऊन निघत होती. अगदी माझ्याप्रमाणेच. म्हणजे त्या पावसाने जसे की मला जसं नवजीवन मिळालंय, तसं या सृष्टीला सुद्धा काय मिळालेलं आहे? नवजीवन मिळालं आहे आणि ही सृष्टी सुद्धा आनंदाने काय करत आहे? त्या पावसाच्या पाण्यात न्हात आहे. असणे म्हणजे अंघोळ करत असणे. ती पण स्वच्छ होत आहे. अगदी माझ्याप्रमाणेच. थकलेल्या, कंटाळलेल्या मनाला या अवेळी आलेल्या सरींच्या शिरकाव्याने उल्हासित केले होते. जसं माझं मन काय झालं होतं, कंटाळलेलं होतं, थकलेलं होतं आणि या मनाला या अवेळी आलेल्या पावसाच्या ज्या काही सरी आहेत, त्या सरींनी काय केलं आहे, माझ्या मनाला उल्हासित केले आहे. उल्हासित करणे म्हणजे आनंदित करणे. माझे मन आनंदाने त्या ठिकाणी काय झाले आहे, उल्हासित झालेले आहे. पण या आनंदाच्या भरात आईने अंगणात वाळत घातलेले पापड मी घरात घ्यायला विसरले होते. बघा विद्यार्थ्यांनो किती छान मांडले, की हा जो काही आनंद या ठिकाणी वर्णन केलेला आहे, पावसाची सुरुवात आणि त्या पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर अंगणात पडलेल्या म्हणजे आपले स्वतःचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. अंगणात गेलो, त्याचा आनंद घेतला, परंतु काय, की आईने जे काही अंगणामध्ये पापड वाळत घातलेले होते, ते घरात घ्यायलाच मी विसरले होते. आणि सकाळी बाहेरच्या दोऱ्यांवर वाळत घातलेले कपडे पार भिजून गेले होते. अचानक पाऊस आल्याने जास्त गोंधळ उडाला होता. मी ते भिजलेले पापड तसेच घरात घेतले, वर्तमानपत्रावर घातले. ओले कपडे पिळून-पिळून घरात वाळत घातले. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात बघा विद्यार्थ्यांनो. कधीतरी अचानक जर पाऊस आला, तर आपलीही अशीच धांदल उडते. वाळत घातलेले कपडे ओले होतात. एखादी वस्तू किंवा काही पदार्थ वाळत घातलेले असेल, तर ते घरामध्ये घेण्यात आपली धांदल होते. ह्या सर्व गोष्टींचा छान त्या ठिकाणी आपल्याला वर्णन करताना उपयोग होत असतो. मग जसं या ठिकाणी सांगितलंय, की आईने अंगणात वाळत घातलेले पापड आणि बाहेर दोऱ्यांवर वाळत घातलेले कपडे काय झाले आतापर्यंत भिजून गेले. आणि मग अशा अचानक आलेल्या पावसामुळे काय झालेलं आहे, गोंधळ उडालेला आहे. मी ते भिजलेले पापड तसेच घरात घेतले, वर्तमानपत्रावर घातले आणि ओले कपडे पिळून-पिळून घरात वाळत घातले. तोवर माझ्या गायनाच्या क्लासची वेळ झाली. तोपर्यंत गायनाचा जो क्लास आहे, संगीताचा जो काही क्लास लावलेला आहे, त्याची वेळ झाली. छत्र्या कुठे ठेवल्या होत्या ते आठवत नसल्यामुळे प्रचंड शोधाशोध केली. तेव्हा एक आईची जुनी छत्री सापडली. एवढे सगळे करेपर्यंत मला बराच उशीर झाला होता. छत्री शोधून निघेपर्यंत उशीर झाला. क्लासमध्येही सगळेजण पावसाच्या गप्पा मारत होते. बाईंनी मग पावसावरचं मल्हार रागातलं गाणं शिकवलं. घरी येऊन पाहते तर काय, घराची किल्ली माझ्याकडेच सॉरी घराची किल्ली माझ्याकडेच असल्यामुळे आई, बाबा दोघेही ओल्या चिंब अवस्थेत दाराबाहेरच ताटकळत उभे होते. बघा विद्यार्थ्यांनो, की हे सर्व करता आपल्याला उशीर झालेला आहे आणि आता गाण्याच्या क्लासला जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला छत्रीची आवश्यकता आहे. पण छत्र्या कुठे ठेवल्या होत्या ते आठवत नसल्यामुळे शोधाशोध करावी लागली आणि मग त्या शोधाशोध करण्यामध्ये उशीर झाला. क्लासला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर सुद्धा जे काही बाकी विद्यार्थी होते तिथे सर्वजण काय करत होते, पावसाविषयी गप्पा मारत होते. मग ज्या काही च्या क्लासला गेलेल्या ज्या विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या बाई आहेत, त्यांनी पावसावरचंच आजूबाजूचं वातावरण बघून त्या वातावरणाला साजेल साजेसं असं त्यांनी मल्हार रागातलं गाणं शिकवलं आणि मग तो क्लास करून घरी ज्यावेळेला येऊन पाहते तर काय, घराची किल्ली माझ्याकडेच असल्यामुळे आई आणि बाबा दोघेही ओल्या चिंब अवस्थेत दाराबाहेरच ताटकळत उभे होते.
दोघांकडेही छत्री नसल्यामुळे त्यांनाही भिजण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. त्यात अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे सगळीकडे वाहतुकीचीही कोंडी झाल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे आई-बाबा बाहेर गेलेले आहेत आणि दोघांकडेही छत्री नसल्यामुळे दोघेही ओलेचिंब झालेले आहे. कारण पाऊस कसा आहे, अचानक आलेला आहे. अचानक आल्यामुळे कोणाकडेही छत्री उपलब्ध नसल्यामुळे दोघेही आई आणि बाबा ओलेचिंब झालेले आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. अचानक आलेल्या पावसाने आम्हा सर्वांची त्रेधा तिरपीट उडाली होती. पण पावसाच्या येण्याचा आनंद अवर्णनीय होता. बघा, अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच काय केली आहे? त्रेधा तिरपीट आहे. त्रेधा तिरपीट उडाली होती. म्हणजे काय? फजिती झाली होती, धांदल उडाली होती. पण पावसाच्या येण्याचा आनंद अवर्णनीय होता. त्याही पेक्षा काय महत्वाचं आहे, की तो पावसाचा जो काही आनंद आहे, पावसात अनुभवलेला जो काही आनंद आहे, तो अवर्णनीय आहे. आम्ही तिघांनीही हातातील सर्व सामान घरात ठेवले. माझ्या आईने मग छानसा चहा आणि भजी केली. त्याचा आस्वाद घेत मग आम्ही खिडकीतून पावसाचे सौंदर्य पाहत राहिलो. बघा किती छान वर्णन केलंय, की या अचानक आलेल्या पावसाने सर्वांची धांदल उडवलेली आहे. परंतु त्यातून मिळणारा जो काही आनंद आहे, तो काय आहे? एक वेगळा आनंद तो पाऊस देऊन जात आहे. त्याचा आनंद जो आहे, तो अवर्णनीय आहे. त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. त्यातून मिळणारा जो आनंद आहे, तो एक वेगळाच आनंद आहे. आणि मग आईने काय केले आहे, की छानसा चहा आणि भजी. बघा किती छान कॉम्बिनेशन आहे, की बाहेर छान असा पाऊस सुरू आहे आणि आईने छान चहा केलेला आहे. चहासोबत भजीसुद्धा केलेली आहे. हो ना, आपल्याला पण हवं-हवंसं वाटतं बघा, ज्यावेळेला बाहेर पाऊस सुरू होतो आणि त्यावेळेला मग घरात आईने छानशी भजी करावी, छानसा चहा करावा, अशा आपल्या अपेक्षा असतात. आणि त्याचंच वर्णन इथं छान सुंदर प्रकारे केले आहे, की आईने छानसा चहा पण केला आणि त्याबरोबर भजी केली. त्याचा आस्वाद घेत मग आम्ही खिडकीतून पावसाचे सौंदर्य पाहत राहिलो. आणि मग आई, बाबा आणि मी चहा आणि भजी दोघांचा आस्वाद घेत त्या आमच्या खिडकीतून त्या पावसाचं सौंदर्य पाहत राहिलो. त्याचा अनुभव तिथे घेत राहिलो. इतकं सुंदर वर्णन या ठिकाणी काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. असा हा मी अनुभवलेला अविस्मरणीय पाऊस. जणू आम्हा सर्वांना कवेत घेणारा, जीवनाचा आनंद टिपायला लावणारा मनमोकळा पाऊस. जणू श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा. उलगडला पानातून अवचित हिरवा मोर पिसारा. किती छान त्या ठिकाणी त्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहे. की श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा. उलगडला पानातून अवचित हिरवा मोर पिसारा. असा अनुभव मी आज श्रावण नसतानाही घेतला होता. किती छान तो अनुभव. ज्या काही श्रावणात आपल्याला ज्या ओळी आठवतात, त्या ओळी या ठिकाणी लिहून आणि हा अनुभव मला श्रावण नसतानाही त्या श्रावणाचा अनुभव आज अनुभवता आला. कोणत्या पावसाने? तर अकस्मात पडलेला जो काही पाऊस आहे, त्या पावसाच्या निमित्ताने मला हा पाऊस श्रावण नसतानाही अनुभवता आला. असं हे अकस्मात पडलेल्या पावसाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सुंदर असं वर्णन. आपणही अशा वेगवेगळ्या विषय घेऊन आपणही काय केलं पाहिजे, सराव केला पाहिजे, की कशाप्रकारे मी माझे अनुभव लेखन करू शकतो. कशाप्रकारे मुद्देसूदपणे मला मांडता येते आणि जितका जास्त तुम्ही सराव कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. आणि यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक वाचन करणं सुद्धा आवश्यक आहे. अवांतर वाचन करणं सुद्धा आवश्यक आहे. तर त्यात तुम्ही वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या वाचा, वर्तमानपत्र वाचा किंवा वेगवेगळ्या लेखकांचे लेख वाचा, कविता वाचा, कविता संग्रह वाचा.
त्यातून तुमचं काय होणार आहे? ज्ञान तर वाढणारच आहे, परंतु तुम्हाला शुद्ध लेखनाची सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे? ओळख होणार आहे. ज्या काही आपण चुका करत असतो शुद्ध लेखनामध्ये, त्या सुधारण्यास तुम्हाला वाचनातून नक्कीच फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही शब्द भांडार आहे, ते अतिशय महत्त्वाचं असतं विद्यार्थ्यांनो. ज्यावेळेला तुम्ही लेखन करतात, त्यावेळेला आपल्याकडे जर शब्द भांडार आपले परिपूर्ण असेल, तर आपल्याला लिखाणासाठी तेवढा जास्त वेळ लागत नाही. आपल्याला पटापट शब्द सुचत असतात आणि शब्द सुचले, की तुम्ही वाक्याची रचना अतिशय सुंदर प्रकारे करू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करणं महत्त्वाचं आहे. मग जे काही लेखन कौशल्य आहे, त्या लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला पारंगत होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त लेखनाचा सराव, त्याचबरोबर जास्तीत जास्त वाचनाचा सराव करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ज्या गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे, अभ्यासलेल्या आहे, त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, लेखनाचा सराव करायचा आहे. या ठिकाणी मी थांबते आणि तुमचा निरोप घेते. धन्यवाद. थँक यू. Yes, teacher. Thank you so much, teacher.